धुळसिद्ध बिरदेवाचा महिमा संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर आणि जगभर पसरलेला आहे. तसा तो कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व गावापर्यंत, वाड्या वस्त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणून तर कोल्हापूर जिल्ह्यातली जी धनगर समाजाची, बहुजन समाजाची लहान मोठी मंदिर आहे ती या ना त्या कारणानं या मंदिराशी जोडली गेलेली आहेत. उदाहरणादाखल जर सांगायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्यातलं आणखीन एक महत्त्वाचं मंदिर ते म्हणजे उजळाईवाडीचं आसोबा देवाचं मंदिर. आणि या आसोबा देवाचं आणि धुळसिद्ध बिरदेवाचं देखील अत्यंत जवळचं नातं आहे. या मंदिरांच्या पुजाऱ्यांच्या मध्ये वैचारिक देवाणघेवाण होत असते. तशाच पद्धतीनं आध्यात्मिक धार्मिक विचारांची देवाणघेवाण, सांस्कृतिक विचारांची देवाणघेवाण देखील होत असते. आपण त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊयात. गणपती पुजारी या संदर्भात आपल्याला माहिती देतील. काय नातं आहे आसोबा देवाचं आणि आपल्या धुळसिद्ध बिरदेवांचं ते सांगा. मुलगी होती, मुलगी होती. मग या मंदिरमध्येच असा ते आसोबा फिरत आला. फिरत आल्यावर ते तुळशीदानं पाहिलं. मग ती तुळशीदाजी त्या व्यक्तीची जर भेटल्यावर तुळशीदानं ते जाणलं की माणूस काहीतरी नाही आहे, किंवा काहीतरी देवा अवतार माणूस आहे म्हणला. आणि घरात गेला आणि काय म्हणला की आमची मुलगी कमाबाई या माणसाला देऊया, आसोबाला देऊया. मुलगी काय म्हणली, जागा बघाय नाही, जुगा बघाय नाही आणि मुलगीच कशी द्यायचं म्हणताय. तर रशीद काय म्हणलं आपल्या पत्नीला की जागा मानाच आहे, मानापानाच आहे, मी बघितलेलं आहे आणि मी लग्न करून देणारच असं तिथनं बोलली. बोलल्यावरती या मंदिरमध्ये त्या दोघांचं, रशीद मुलगीचं त्या आसोबाचं लग्न झालं. लग्न झाले हो, मग ती आपापल्या मार्गानं जायला सांगितलं. पण त्या मंदिरमधनं जायत असताना रशीदानं काय सांगितलं, इथनं तर जावा पण मागं बघू नका. बघू नका म्हणल्यानंतर मग ती दोघं आपली चालत चालली. असंच इमान पार करणं म्हणजे चालत गेली आणि त्या उजळाईवाडीच्या टेकावरती गेली. मग ती मुलीची जात काय, आमच्या आईबाबाचं घर दिसते का बघा म्हणून त्या कामाबाईनं मागं बघितल्याबरोबर त्या जागाला गैरपागप झाली. मग तिथं ते आसोबाचं आणि कामाबाईचं मंदिर म्हणजे गावाला त्या उजळाईवाडीला समजलं की बाबा असं इथं आसोबा आणि कामाबाई म्हणजे जोडी इथं आलेली आहे. आणि या जोडीचं काहीतरी इथं नाव असावं आणि देवच येऊ. आसोबा म्हणजे देवच होता आणि कामाबाई म्हणजे देवाचीच मुलं असे ती गावानं स्वतः म्हणजे जाणल्यानंतर त्या जोडीचं काय केलं त्यांनी तिथे संरक्षण म्हणजे राहण्याचं झाली. मग काय केलं त्यांचं आम्हाला झाली पूजा करू लागलं, मंदिर बांधलं. म्हणजे त्यांचं मयत झालं, त्यांचं मंदिर बांधलं. मग त्यांचे पुजारी कोण झाले, तिथे एक हजारी म्हणून होते, तिथे देव मंदिरचे ते पुजारी झाले. मग तिथनं मुलं काय झालं, आमची पोळ्या पुण्याला यात्रा झाली, पोळ्याच्या पुण्याला यात्रा झाली. मग आम्ही याला कसं दुसरीदाने काय केलं, यात्रा भरते म्हणल्यानंतर आपल्या मुलगीला आपल्या यात्रेला सांगायला पाहिजे. जो नेहमी मग आपल्या या वयाच्या पूर्वाला आपले काय असेल ते सणाला आपल्या मुलगीला सांगायचं, मानापानानं आणायची आणि आपलं ते जोडीला जावायला मुलगीला आणायचं आणि आपलं ते मानापानानं त्याला ते परत घालवायचं. आता देखील आम्ही काय करतोय, आमच्या मुलाचं जर लग्न असेल आमच्या पुजाऱ्यांचे तर ते पहिला उजळाईवाडीला आम्ही बोलू, त्यांचं काय असेल मानपान देतो. काय आता यात्रेला देखील सध्या आम्ही जावा या नात्याने आम्ही उजळाईवाडीला आमच्या धार्मिक मधनं निमंत्रण देतो. मग त्यांनी आल्यानंतर आमचं त्यांचं काय मानपान असेल त्या जागेला त्या पद्धतीने ते पुजारी उजळाईवाडीचे पुजारी ते करत राहतात. अशा पद्धतीने रशीदाची लेक आणि आसोबा जावा या नात्यानं त्यांना आम्हाला प्रत्येक यात्रेला 3 वर्षाच्या यात्रेला ते आणावंच लागते. आणि त्यांची यात्रा पाडवा झाल्यानंतर
येणारा सोमवार मंगळवार येणाऱ्या परवाच्यानंतर येणारा सोमवार मंगळवार अशी तिथी तिथं आहे. मग आम्हाला तिने ती पाहुणे आहे किंवा सासरा आहे बोलूचे आम्हालाही माना तिथे नेत्यात मानापानानं आम्ही बी जातोय आणि ती त्याची यात्रा आम्ही तिथं गावीच करतोय उत्साहात नेतोय. आम्ही जात्याच्या दिवशी आमच्या नियमाप्रमाणे आमचा त्यांचा आसोबाचा आणि कमावाचा पेरावा घेऊन जातोय. पहिला पेरावा आम्ही करतोय नंतर गावाचा. अशा पद्धतीने त्या कामाबाईचा आणि आसोबाचा रहवास तिथं चालू झालेला आहे आणि महिमा तिथं वाढलेला आहे. आणि आलू कोल्हापूर जिल्ह्यातील अख्ख्या उजळाईवाडी प्रसिद्ध आहे. अख्खं गाव त्या देवाला भजतंय, देव गावाला भजतोय आणि अतिशय उजळाईवाडीत महिमा त्या देवाची एवढी महान आहे, भयानक आहे. साधा शेतकरी देखील त्या आसोबाला नैवेद्य दाखवल्याशिवाय घरात काही खात नाही. म्हणजे आम्ही प्रत्यक्षात आम्ही ते बघितलेलं आहे, पाहिलेलं आहे. आणि जवळजवळ भोवतीची मौळ भक्त देखील त्या प्रतिग्रह त्या मंदिरमध्ये येऊन जातात, दर्शन घेऊन जातात. काही नवसालाही पावणारा ते देव आहे. अशा पद्धतीनं ते आमच्या तुळशीदाचं आणि उजळाईवाडीचं नातं आहे. धन्यवाद. तर अशा पद्धतीनं उजळाईवाडीचा आसोबा आणि मुडसिंगीचा दोषिद्धीवीर देव यांची जी सांस्कृतिक, वैचारिक, आध्यात्मिक, धार्मिक जे काही धागेदोरे आहेत हे अशा पद्धतीने एकमेकांच्या मध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळं त्या गावची पालखी या गावाला, या गावची पालखी त्या गावाला, अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम वर्षभर या ठिकाणी चालत राहतात. माझे देखील आपल्या सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की आपण देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी संत गुरु बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी, विठ्ठल बिरदेवाचं दर्शन घेण्यासाठी पट्टण कडवलेल्या आल्यानंतर या ठिकाणी गडमुडशिंगीच्या या तुळशीद्धीवीर देवाला उजळाईवाडीच्या आसोबा मंदिरामध्ये येऊन आसोबा देवाचं दर्शन घ्यावं अशी मी आपल्या सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.